गुरुजी अरुण दीक्षित यांच्यासह 121 पुरोहित राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा विधी करणार आहेत। श्रीरामाची मूर्ती आज गाभाऱ्यात स्थानापन्न केल्यानंतर पुढील विधी आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा नेमका कसा असेल, रामभक्तांना रामाची मूर्ती प्रत्यक्षात कधी पाहायला मिळेल, या सगळ्यांविषयी गुरुजी अरुण दीक्षित यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। लक्ष्मीकांत दीक्षित यांचे पुत्र आपल्या सोबत आहेत, अरुण दीक्षित। जसं मी सांगितलं की लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पुरोहित ही सगळी विधी पार पाडतात। कशा प्रकारे विधी असणार, कारण मूर्तीचं आगमन गृहप्रवेश ज्याला म्हणतो ते काल मंदिरामध्ये झालेला आहे, आज स्थापित केलं जाणार आहे मूर्तीला, आणि पुढच्या विधी कसा असणार आणि आजपासून पुढे 4 दिवस कसे विधी असतील। मूर्तीचा संस्कार जो असतो तो त्या गर्भगृहातच सगळे संस्कार होतील आणि त्याच्याशिवाय एक रजत मूर्ती, लहान मूर्ती पण आहे ज्याला आपण उत्सव मूर्ती असं म्हणतो। तर ती मंडपात आम्ही जे मंडप निर्माण केलेला आहे तिथे तिचे बाकी सगळे संस्कार तिकडेच होतील। काल मूर्ती आरंडली गेली, काल मूर्तिकार अरुण योगीराज यांचं पूजन झालं आणि त्यांनी ती मूर्ती आम्हाला सुपूर्द केली, असा शास्त्रविधी असतो। तर आता आजपासून हे सगळे प्रमुख कार्य सुरू होणार आहेत। सर्व कार्याला गणपती हेच निर्विघ्नता पार पाडतात, तर ते गणपती आणि अंबिका त्यांची आई म्हणजे पार्वती त्यांचं पूजन सुरू होऊन आजचं कार्य प्रारंभ होणार आहे। त्याच्यानंतर ब्राह्मणांचं हे आपण वरण करणार आहोत, म्हणजे त्यांना वर्णी देणार आहोत, म्हणजे ते ब्राह्मण आजपासून आपल्या कार्याला अधिकृत होतील। किती ब्राह्मण असतील एकूण या सगळ्या पूजेदरम्यान? त्या भारतवर्षातून जवळजवळ 121 ब्राह्मण आलेले आहेत, काही नेपाळहून आलेले आहेत आणि जवळजवळ सगळ्या राज्यांचा समावेश आम्ही केलेला आहे। 4 दिवस आहेत ज्यामध्ये जलादिवास, इतर जे आहेत तीर्थपूजन वगैरे, तर ते कसे 4 दिवस असणार आहेत? आजपासून 4 दिवस हे म्हणजे मूर्ती प्रतिष्ठेचे सगळे संस्कार होणार आहेत। आज संध्याकाळी मूर्तीला जलादिवास करणार आहेत, त्याच्यानंतर गंधादिवास करणार आहे, केशराचा गंध असणार आहे त्या ठिकाणी, ते सगळं मूर्तीला लावलं जाणार आहे। त्याच्यानंतर उद्यापासून विविध प्रकारचे अधिवास आहेत, त्याच्यात पुष्पाधिवास आहे, फुलांनी करणार आहोत, बरेच पुष्प कलकत्त्याहून चारीकडून येणार आहेत, तर ते होणार आहे। हे आपलं आपण अत्तर म्हणतो इत्र, ते कन्नौजहून आलेलं आहे, खूप जास्त मात्रात आलेलं आहे आणि खूप शुद्ध कस्तुरी केशर हे सगळा अधिवास उद्या होईल। त्याच्यानंतर अन्नाधिवास आहे, तांदळात ठेवणार आहोत, आणि मग त्याच्यानंतर हे दही आहे, मधू आहे। 6 दिवस एकूण? नाही, कुल 12 आहेत सगळे मिळून। प्रत्यक्षात मूर्ती जे तिथे येतील, VVIP असतील किंवा इतर जे असेल, त्यांना कधी मूर्ती प्रत्यक्षात बघायला मिळेल? त्याला 2 गोष्टी आहेत। शास्त्रविधी असा म्हणतो की जेव्हा ते 96 कलश असतात त्यांचं जेव्हा स्नान असतं त्या स्नानाच्या मध्येच मूर्तीचा डोळा उघडला जातो आणि ते शहद आणि मधू, शहद आणि तूप याला मिश्रित करून सोन्याची तार असते, त्या तारेने ते डोळा उघडला जातो। ते आपला 21 तारखेला होऊन जाणार आहे। तरी काय आहे की मूर्तीचं दर्शन आणि लोक त्या दृष्टिकोनाने ते पुन्हा मला वाटतं बंधन करणार आहे, एक पडदासारखा। म्हणजे शास्त्रविधी 21ला होऊन जाणार आहे, मूर्तीचा उन्मीलन ज्याला म्हणतो, नेत्रोन्मीलन, ते 21ला होऊन जाणार आहे। पण ते 22 तारखेला जेव्हा मूर्ती प्रधानमंत्री माननीय मोदीजी येतील त्यावेळेस जी पूजा असणार आहे, जो प्रतिष्ठेचा मंत्र असणार आहे, त्याच वेळी तो पडदा उघडला जाईल, तेव्हाच ते आपल्याला सगळ्यांना बघता येईल। शिवाय मूर्तीची जी स्थापना आहे, प्राणप्रतिष्ठा आणि जी स्थापित केली जाणार ती कशा प्रकारे केली जाणार आणि अगदी मराठीत महाराष्ट्रातल्या रामभक्तांना हे कळावं यासाठी त्यांनी सरळ साध्या भाषेमध्ये हा सगळा विधी आपल्याला सांगितलेला आहे। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांत नेब, ABP माझा, अयोध्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।